उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंड खाण्याची तुमची इच्छा होत असेल तर हे डेझर्ट तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. नमस्कार मित्रांनो, स्वादयोग रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट, रिच आणि डेलिशियस असं फ्रूट कस्टर्ड्स की जे कोणीही बनवू शकतं, तेही सोप्या स्टेप्समध्ये आणि योग्य प्रमाणासह. कसं बनवायचं हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कस्टर्ड बनवण्यासाठी इथे मी हेवी बॉटमची कढई घेतली आहे आणि त्यामध्ये 3 कप दूध म्हणजेच 750 ml इतकं दूध मी इथं घेतलेलं आहे. आता हे दूध आपल्याला मंद आचेवरती उकळून घ्यायचं आहे. उकळ्यावरती व्यवस्थित असं आपल्याला त्याला ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते बुडाला चिकटायला नको. त्यानंतर याला गोडपणा येण्यासाठी आपण इथं 2 चमचे म्हणजेच 1/4 कप साखर घातली आहे आणि ही सुद्धा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि दुधाला 2 ते 3 उकळ्या घ्यायच्या आहे, जेणेकरून आपलं दूध जे आहे ते व्यवस्थित घट्ट होईल आणि आपल्या कस्टर्डला एकदम घट्टपणा येईल. मंद आचेवर 2 ते 3 मिनटे दूध उकळल्यानंतर आपलं दूध जे आहे ते एकदम घट्ट झालेलं आहे. तोपर्यंत एका बाउलमध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे. ही व्हॅनिला फ्लेवरची आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे मिक्स करताना याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या आपल्याला ठेवायच्या नाही आहेत. इथं आपलं कस्टर्डचं मिश्रण तयार आहे. आता हे मिश्रण आपल्याला दुधामध्ये घालायचं आहे. दुधामध्ये एकदाच हे मिश्रण घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. ही सगळी प्रोसेस आपण मंद आचेवर करत आहोत. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण जे आहे दुधाचं ते घट्ट होत चाललेलं आहे. आपलं हे जे मिश्रण आहे ते 2 ते मिनटात एकदम घट्ट होतं. याला 2 ते 3 मिनटं मी थोडंसं मंद आचेवर उकळून घेतलं आहे आणि आपलं कस्टर्ड मिल्क जे आहे ते एकदम रबडीसारखं तयार झालं आहे. याला आपल्याला जास्त उकळून घ्यायचं नाही आहे. हे जे कस्टर्ड मिल्क आहे ते आपल्याला आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आपलं कस्टर्ड जे आहे ते थंड झालेलं आहे, तर याला आपण आता फ्रीजमध्ये 2 ते 3 तास ठेवणार आहे. 2 ते 3 तासानंतर आपलं कस्टर्ड पूर्णपणे थंड झालं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम वितळलेला आईस्क्रीमसारखं याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे आणि हीच खऱ्या कस्टर्डची ओळख आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार कापलेली फळं घालायची आहे, जसं की द्राक्षे, सफरचंद, कापलेले केळी, कापलेला आंबा, कापलेले किंवा डाळिंबाचे दाणे यामध्ये घालायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रूटचा चुरा तुम्ही घालू शकता किंवा आवडीनुसार कुठलेही फळं घालू शकता. आता ही सगळी जिन्नस एकत्र करायची आहे आणि इथं आपलं माउथ मेल्टिंग फ्रूट कस्टर्ड रेडी आहे. ते दिसतानाच इतकं टेम्पटिंग दिसतं की आपल्याला ते खावंसंच वाटेल किंवा कुणालाही तुम्ही खाऊ घातलं तर तो खुशच होऊन जाईल. त्यामुळे हे डेझर्ट उन्हाळ्यात नक्की तुम्ही ट्राय करा. आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. हे डेझर्ट जे आहे ते फ्रूट्सनी भरलेलं आहे, त्याच्यामुळं ते ॲज अ न्यूट्रिशियस म्हणूनसुद्धा किंवा ॲज अ हेल्दी डेझर्ट म्हणूनसुद्धा तुम्ही सर्व करू शकता. उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणानंतर हे जर तुम्ही थंड थंड सर्व केलं तर सगळेच आवडीने खाऊ शकतात. फक्त एक काळजी घ्यायची आहे, ज्यावेळेस तुम्ही डेझर्ट सर्व करणार आहे त्याच वेळेस तुम्हाला फ्रूट्स मिक्स करायचे आहे, नाहीतर ते पातळ होऊ शकतं. तुम्ही याआधी
फ्रूट कस्टर्डची रेसिपी ट्राय केली आहे का हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासोबत भेटूया नवीन रेसिपीसोबत.